आपण वचनाकडे जाऊया. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आपण काढणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि या 10व्या अध्यायात मधले मी 3 वचन तुमच्यासाठी वाचतो. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याच्यामधले आपण 3 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. पहिलं वचन आहे, 3रं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्यांच्यासाठी द्वारपाल दार उघडतो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. 4थं वचन आपण वाचूया. तो आपले सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. आता 14 वचन आपण वाचूया. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. 14वं वचन जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी डबल 3रं वचन आणि 14वं वचन यामध्ये ओळखतात असा शब्द आलेला आम्हाला पाहायला भेटतो. परंतु जर जे हिंदी बायबल जे वाचत असतील त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवतो. त्या ठिकाणी असं म्हटलंय की ते त्याला जाणतात, त्याला जाणून घेतात असा शब्द हिंदीमध्ये येतो. पहिला शब्द, या 3 गोष्टी मी तुमच्या समोर ठेवत आहे. पहिली गोष्ट आहे ती त्याची वाणी ऐकतात, दुसरी गोष्ट आहे ती त्याची वाणी ओळखतात आणि तिसरी गोष्ट आहे ते त्याला जाणतात किंवा त्याला जाणून घेतात. अशा 3 पायरी आम्हाला पाहायला भेटतात. हे मेंढरांविषयीचं आम्हाला हे पाहायला भेटतं. पण हा जो संदर्भ आहे हा प्रभू का सांगत आहे? कारण ह्या ठिकाणी फरीसी, शास्त्री अनेक लोकांचा मोठा समुदाय आहे आणि त्यांच्यामध्ये जो वाद आहे, एका आंधळ्या व्यक्तीवरून जो वाद निर्माण झालेला आहे, त्याच्यावरती ही चर्चा फारच कठीण चर्चा अशी झालेली. म्हणून 10वा अध्याय जर तुम्ही वाचला तर प्रभूला वारंवार मी शब्द वापरावा लागलेला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. तो फक्त स्वतःविषयी सांगत नाहीये, तर तो आपल्या लोकांविषयी देखील सांगताना आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि हे सर्व सांगण्यासाठी त्याने एक उदाहरण म्हणून मेंढपाळ आणि मेंढर याच संगती आम्हाला ह्या ठिकाणी सांगताना पाहायला भेटते. स्वतःविषयी तो सांगतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. जसे 3 स्टेप आहेत, ऐकणं आहे, ओळखणं आहे आणि जाणून घेणं आहे. मेंढपाळामध्ये देखील 3 स्टेप आम्हाला पाहायला भेटतात. जर तुम्ही योहान शुभवर्तमान 10वा अध्याय याच्यामध्ये जर 10वं वचन वाचलं तर तो उत्तम मेंढपाळ आहे. पहिली गोष्ट आम्हाला पाहायला भेटते. मेंढपाळ कसा आहे? उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्याविषयी प्रगट करताना त्या पुरुषांसमोर तो प्रगट कर, मीच उत्तम मेंढपाळ आहे. परंतु याच्या 3 गोष्टी त्याची क्वालिटी आम्हाला पाहायला भेटते. इब्रिकरास पत्र 13वा अध्याय 20व वचन जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी तो म्हणतो तो महान मेंढपाळ आहे, तो महान मेंढपाळ आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे, तो महान मेंढपाळ आहे. आणि 1 पेत्र 5वा अध्याय 4थं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तो असं म्हणतो तो मुख्य मेंढपाळ आहे. तर मेंढपाळामध्ये देखील आम्हाला वेगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. परंतु आज आम्ही मेंढरांच्या ज्या 3 गोष्टी आहेत त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली, मेंढरांमध्ये तो गोष्ट आम्हाला प्रगट करताना जे माझे आहेत, जे माझ्या मागे आलेले आहेत, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्याविषयी तो बोलतोय. आणि हीच चर्चा आहे वरती. आंधळा असं म्हणतो की मी त्याच्यावरती विश्वास ठेवलाय, मी विश्वास ठेवलाय. आणि म्हणून प्रभू सांगतो, बघा जे विश्वास ठेवतात ते माझे आहेत. आणि त्यांना तो मेंढरांची उपमा देताना आम्हाला हे ठिकाणी भेटतं. तर मेंढरांची पहिली जी स्टेप आहे, पहिली पायरी जी आहे ते त्याची वाणी ऐकणारे आहेत. ऐकणं आणि ओळख या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकावरती अवलंबून आहेत. जर ऐकलंच नाही तर प्रियानो ओळख होत नाही, है की नाही? ओळख होत नाही.
जर पहिलं योहान 4 अध्याय 6वं वचन जर तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटल. योहानाचं पहिलं पत्र ह्याच योहानाने कसं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते तुम्ही बघा. 4 अध्याय आणि त्याचं 6वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आपण देवाचे आहोत, जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचं नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. तर ऐकणं आणि ओळखणं जे आहे ते योहान पुन्हा एकदा प्रगट करताना आम्हाला पत्रामध्ये पाहायला भेटतं. म्हणून ऐकणं जे आहे ते कसं आहे, फार महत्वाचं आहे. एक उदाहरण जर तुम्ही जर पाहिलं तर आम्हाला पहिले शमूएलामध्ये पाहायला भेटतं 3 अध्याय 7वं वचन. शमूएल बाळाविषयी पाहायला भेटतं. ज्यावेळेस शमूएलाला परमेश्वराने हाक मारली त्यावेळेस 3 वेळेस शमूएल जाऊन एलीला विचारतो, तुम्ही मला हाक मारली काय? पण ज्यावेळेस 4थ्या वेळेस परमेश्वराने शमूएलाला हाक मारली त्यावेळेस एली जाऊन सांगतो, ज्यावेळेस परमेश्वर तुला हाक मारेल त्यावेळेस सांग, तुझा दास काय आहे, ऐकत आहे. पण जर तुम्ही त्याचं 7वं वचन जर वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट पाहायला भेटतंय शमूएल ऐकतोय परंतु ओळख नाहीये, ओळख नाहीये. म्हणून 7व्या वचनामध्ये पहिले शमूएल 3 अध्याय 7वं वचन असं म्हणतंय की अद्याप शमूएलाला परमेश्वराची ओळख झालेली नव्हती. किती महत्वाचं आहे. जर आम्ही त्याचे मेंढर आहोत, आम्ही ऐकून त्याला ओळखलं पाहिजे. या 2 पायऱ्या फार महत्वाच्या तुमच्या आणि माझ्या. आणि ही गोष्ट जी आहे परुषांना प्रभू ठामपणे सांगत आहे, बघा माझी मेंढर ते माझी वाणी ऐकतात, बघा माझी मेंढर ते माझ्या मागे विश्वास ठेवून चालतात, बघा माझी मेंढर ते मला ओळखतात. आणि हे परुषांना प्रभू एकदम ठामपणे सांगतो. का सांगतो? कारण ही माझी मेंढर जी आहेत ती माझ्या मागे येतात आणि मी असा मेंढपाळ आहे की जो उत्तम आहे, जो मुख्य आहे, जो महान आहे, असा मी मेंढपाळ आहे. एवढंच नाही तर तो पुढे जाऊन सांगतो, इथपर्यंत तो सांगतो की मी माझ्या मेंढरांसाठी प्राण द्यायला तयार आहे. तो प्राण देतो. असा मेंढपाळ आहे. असा मेंढपाळ ज्यावेळेस आपल्या मेंढरांकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं ते त्याची वाणी ऐकतात आणि ते त्याला ओळखतात. किती महत्वाचं आहे की आम्ही त्याला काय केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. नुसतं ऐकून चालणार नाही प्रियानो, ओळख होणं गरजेचं आहे. याकोबाने फार स्पष्ट सांगितलंय बघा. याकोबाने जर पहिला अध्याय आणि जर त्याचं पहिला अध्याय 23 आणि 25 जर वाचलं तर आम्हाला त्या ठिकाणी बरचसं काही याकोब स्पष्टपणे सांगताना त्या ठिकाणी पाहायला भेटतं. याकोब याचा पहिला अध्याय आणि त्याचं 23 आणि 24 वचन. कारण जर कुणी देवाचं वचन नुसतं ऐकून घेतो त्याप्रमाणे आचरण करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा तो आहे. तो स्वतःला पाहून तेथे निघून जातो आणि आपण कसे आहोत हे तेव्हाच तो विसरून जातो. परंतु तो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो. तो ऐकून विसरणारा न होता तो कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळते. या 2 गोष्टी पुन्हा एकदा आम्हाला याकोबाने प्रगट केलेल्या पाहायला भेटतात. कधी धन्यता मिळते? ऐकून त्याची ओळख करून घेतली म्हणजे त्याच्या कार्यात आम्हाला काय होतीये, धन्यता मिळते. धन्यवाद. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. प्रभू म्हणतो, बघा माझी मेंढरे ते माझी वाणी ऐकतात आणि ती माझी वाणी काय करतात, ओळखतात. तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली, आपल्या टाइमाअभावी आपण लवकर जात आहोत. तिसरी गोष्ट जी आहे, तुम्ही घरी गेल्यानंतर अजून एक रेफरन्स वाचा की स्तोत्र 9 अध्याय त्याचं 10वं वचन ओळखीविषयी त्या ठिकाणी दिलेलं आम्हाला पाहायला भेटतं. तिसरी पायरी जी आहे ती आहे म्हणजे त्याला जाणून घेणं. ऐकणं आहे, ओळखणं आहे आणि जाणून घेणं आहे. प्रियानो, ह्या सर्व गोष्टी
त्याच्या जवळ म्हणजे त्याच्या मेंढवाड्यात, त्याच्या संगती, त्याच्या सहभागितेमध्ये राहिल्याशिवाय होत नाहीत, राहिल्याशिवाय होत नाही. ते त्याचाच आवाज ऐकतात, तो त्याचाच आवाज ओळखतात. त्यावेळेची परिस्थिती तशी होती प्रियानो, कारण एकाच मेंढवाड्यामध्ये अनेकांचे मेंढराचे कळप असायचे आणि ज्या वेळेस ते त्या दाराजवळ उभे राहायचे त्यावेळेस एक विशिष्ट आवाज काढून ते आपल्या मेंढरांना बोलवायचे आणि ज्याची मेंढर आहेत तो आवाज ऐकून त्या मेंढवाड्याच्या दारामध्ये सगळे मेंढरे यायचे. अशी त्यावेळेसची ती परिस्थिती असायची. परंतु जे त्याचे आहेत तेच त्याची वाणी ओळखतात, जे त्याचे आहेत तेच त्याची वाणी ऐकतात. आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहिजे जाणून घेणं, जाणून घेणं. ही जी गोष्ट आहे प्रियानो, ही तिसरी पायरी ही परिपूर्णतेची पायरी आहे, परिपूर्णतेची पायरी. आम्हाला उदाहरण पाहायला भेटतं प्रियानो. पौलाने फार छान प्रकारे तुम्हाला इपिस्कराच्या पत्रामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी ओळखी संबंधित तो प्रार्थना करतो, जाणून घेण्यासाठी प्रार्थना करतो. जाणून घेणं जे आहे ते पौलाच्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला भेटतं. जर फिलिप्पियराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी कसं जाणून घेतलंय बरं. फिलिप्पियर 3रा अध्याय 7वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. 7 आणि 8 वचन मी वाचतो. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होतात त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या असं समजलो आहे. इतकेच नाही तर येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्याविषयीचे ज्ञानाच्या श्रेष्ठत्व मिळवे सर्व काही ज्ञान असे समजतो. त्याच्यामुळे सर्व गोष्टींना मी मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. प्रियानो, ह्या गोष्टी कधी घडतात? ह्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या स्टेप पर्यंत आम्ही कधी जातो? ज्या वेळेस प्रभूला जाणून घेतलेलं असतं, ऐकलेलं असतं, ओळखलेलं असतं आणि जाणून घेतलं, त्यावेळेस पौल ज्या स्टेपला गेलाय त्या स्टेप पर्यंत तुम्ही आणि मी जाऊ शकतो. का पौल असं म्हणतो की मी जगातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या हानिकारक समजतो किंवा मी केर कचरा समजतो. एक ठिकाणी तो असं म्हणतो, मी वधस्तंभाचा फक्त मी अभिमान बाळगतो, अभिमान बाळगतो. प्रियानो, ह्या गोष्टी ज्यावेळेस पौल केर कचरा असा शब्द वापरतो त्यावेळेस पाऊलाकडे आम्हाला भरपूर गोष्टी असलेल्या पाहायला भेटतात. एक गोष्ट आम्हाला पावलामध्ये शिकायला भेटते, ज्यावेळेस त्यांनी वधस्तंभ निहाळला, ज्यावेळेस वधस्तंभ पाहिला त्यावेळेस त्याने जगाच्या ज्या गोष्टी आहेत ते केर कचराले. का बरं? काय असं वधस्तंभावरती पौलाने पाहिलं, काय असं वधस्तंभावरती त्याला दिसलं की त्याने जगातल्या गोष्टी, त्याच्या गोष्टी केर कचरा अशा समजल्या. ज्यावेळेस त्यांनी वधस्तंभावरती आपली दृष्टी लावली त्यावेळेस जगाचं निर्माण करता की ज्या देवाने आपल्या हाताने सर्व काही निर्माण केलं ते हात वधस्तंभाला खेळलेले पौलाने पाहिले. ज्या हातामध्ये अधिकार आहे, ज्या हातामध्ये सामर्थ्य आहे, ते हात आज वधस्तंभाला खेळ्यामध्ये अटकलेले ज्यावेळेस पौलाने पाहिलं त्यावेळेस पौल आपल्या हाताकडे पाहून म्हणतो की मी जे आपल्या हातामध्ये धरलंय ते केर कचरा आहे, केर कचरा आहे. मी जे माझ्या जीवनामध्ये समजतोय ते या प्रभूकडे पाहिल्यानंतर तो हानिकारक समजतो, त्या गोष्टी हानिकारक समजतो. जग आणि जगातल्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही प्रभूला जाणतो त्यावेळेस ते आम्हाला केर कचरा वाटतात. का बरं? वधस्तंभाच्या ख्रिस्ताकडे पहा, वधस्तंभाच्या ख्रिस्ताकडे बघा, त्याने सर्व काही सोडून दिलंय, सर्व काही सोडून दिलं. जो एवढा मोठा प्रभू आहे, जो जगाचा मालक आहे, त्याच्या हातामध्ये काहीच दिसत नाहीये, काहीच दिसत नाही. आणि हे जीवन ज्यावेळेस तो त्याचं जीवन प्रभूचं पाहतो मग पौल म्हणतो मी ज्या लाभाच्या होत्या त्या हानीच्या आता असं समजतो, त्या हानीच्या. हे आहे प्रभूला जाणून घेणं प्रिया. नुसतं ऐकून चालणार नाही, नुसतं ओळखून चालणार नाही प्रियानो, तर ते आमच्या कृतीमध्ये उतरलं पाहिजे. ज्या प्रकारे याकोब बोलतोय ख्रिस्ताला पौलाने जाणून घेतलंय, जाणून घेतलं. अजून एक उदाहरण आम्ही पाहू. 1 पेत्र 2रा अध्याय आणि त्याचं 21वं वचन. 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 21वं वचन.
कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आला आहे. कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगिले आणि ते नाही करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हा करता कित्ता घालून ठेवला. आता पेत्राकडे ज्यावेळेस आम्ही दृष्टी लावतो प्रियानो, त्यावेळेस आम्हाला अजून वेगळं जीवन पाहायला भेटतं, वेगळं जीवन पाहायला भेटतं. की ज्या पेत्राने प्रभूचे शब्द ऐकले, ज्या पेत्राने प्रभूला ओळखलं, तोच पेत्र आहे. हा तोच पेत्र आहे की ज्याने वधस्तंभावरती जाणाऱ्या ख्रिस्ताला नाकारलं. तो हाच प्रभू आहे. ज्यावेळेस जाणून घेतलं प्रियानो, त्यावेळेस तोच पेत्र आता लिहितोय त्याच्या पावलावरती पाऊल टाकून चाला. पेत्र चालला का त्याच्या पावलावरती पाऊल टाकून? नाही चालला. अहो, तो घाबरत घाबरत त्याच्या मागे चालला होता. ज्यावेळेस प्रभू वधस्तंभावरती वधस्तंभ घेऊन चाललाय, त्यावेळेस घाबरत घाबरत पेत्र चालला. तोच पेत्र आता तुम्हाला आणि मला सांगतोय, ज्यावेळेस ख्रिस्ताला जाणून घेतलंय तो म्हणतो आता त्याच्या पावलावरती पाऊल टाका. याच्यासाठीच तुम्हाला पाचारण केलंय, तुम्हाला पाचारण केलंय. ऐकणं, ओळखणं, जाणून घेणं, जाणून घेणं. ते नुसतं जाणूनच नाही तर आपल्या कृतीमध्ये उतरवलेलं आम्हाला या शिष्यांमध्ये पाहायला भेटतं. प्रियानो, मला आज सांगू द्या, ज्या मार्गाने आम्ही चाललो, जो मार्ग आम्ही अवलंबला आहे, ज्या विश्वासाने आम्ही त्याच्या मागे चाललो, त्या मार्गावरती त्याच्या पावलाच्या खुणा तुम्हाला दिसतात का? जर त्या मार्गावरती प्रियानं त्याच्या पावलाच्या खुणा तुम्हाला दिसत नसतील, तो मार्ग एखाद्या वेळेला चुकीचा असू शकतो. त्याने जो मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी स्थापन केला, पेत्र असं म्हणतो त्याच्या पावलावरती पाऊल टाकून चाला. आणि पेत्र चालला प्रियानो त्याच्या पावलावरती पाऊल टाकून. काय शब्द वापरलाय तुम्हा करता, त्याने तो कित्ता घालून दिलाय, कित्ता घालून. आणि हा कित्ता पेत्राने आपल्या जीवनामध्ये पूर्ण प्रभू वधस्तंभावरती गेला. त्याच प्रकारे पेत्राचं जीवन आम्हाला पाहायला भेटतं. पेत्राला वधस्तंभावरती खिळून मारलं, खिळून मारलं. तो त्याच्या पावलावरती पाऊल टाकून गेला. की ज्या पावलावरती, ज्या मार्गावरती त्याच्या पावलाच्या खुणा होत्या, पावलाच्या खुणा. प्रभूला तरी सरळ वधस्तंभावरती दिलं, पेत्राला उलट वधस्तंभावरती दिलं. माझी योग्यता नाही, माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही सरळ वधस्तंभावरती जाणं, मला उलट वधस्तंभावरती मारलं. पेत्राला उलट करून वधस्तंभावरती मारलं. कित्ता आहे प्रियानो, कित्ता आहे. नुसतं ऐकलं नाहीये, नुसतं ओळखलं नाहीये, तर आपल्या जीवनामध्ये त्याने प्रगट केलं, प्रगट केलं. याला म्हणतात जाणून घेणं, जाणून घेणं. अनेक उदाहरणं आहेत आमच्या समोर, अनेक गोष्टी आहेत आमच्या समोर. पण प्रभू या ठिकाणी आपल्या लोकांविषयी ठामपणे सांगतोय, हे माझे ऐकणारे आहेत, हे मला ओळखणारे आहेत आणि हे मला जाणून घेणारे आहेत, हे जाणून घेणारे. म्हणून प्रभू म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि म्हणून मी यांच्यासाठी काय होतोय, मी आपला प्राण देतोय, प्राण देतोय. आज मला तुम्हाला जाता जाता हेच सांगायचं, आम्ही कोणत्या पायरीवरती उभे आहोत? नुसतं ऐकणाऱ्याच्या का? नुसतं ओळखतो का? का आम्ही त्याला जाणून घेतलंय? त्या काळामध्ये प्रियानो परिस्थिती फार वेगळी होती. प्रभू अनेक चमत्कार करीत होता, तो त्याला फक्त आरोग्य देणारा ख्रिस्तच समजत होते. मरणातून तो उठवत होता, तो फक्त मरणातून उठवणाराच ख्रिस्त ते त्याला समजत होते. मर्यादित ओळख होती, मर्यादित ओळख. ज्या वेळेस तुम्ही आणि मी ज्यावेळेस त्याच्याकडे विश्वास ठेवून त्याच्या मागे चाललो, आम्हाला ह्या तिन्ही पायऱ्या प्रियांनो पूर्ण करायच्या, पूर्ण करायच्या. ऐकायचंय, त्याची ओळख करून घ्यायची आणि त्याला जाणायचंय. उत्तम उदाहरण पौलाचं आणि पेत्राचं तुमच्या आणि माझ्या समोर आहे. ह्या पावलावरती पाऊल टाकून आम्ही पुढे जाऊया. येणाऱ्या दिवसामध्ये नुसतंच ऐकणारे नाहीये, नुसतंच ओळखणारे नाहीये, तर त्याला जाणून घेणारे साठी प्रयत्न करूया. हे करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करा.